मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ एकदम ट्रेंडिंग अशा मराठी सॉन्गवर एडिट केला आहे मित्रांनो। तर मित्रांनो, सॉन्गचं नाव आहे इश्काचा भवरा, जो काही सॉन्ग आहे एकदम ट्रेंडिंगला इंस्टाग्राम ट्रेंडिंगला चालू आहे, त्यावर आपण आजचा व्हिडिओ मित्रांनो एडिट केला आहे। फुल कडक असं व्हिडिओ झाले शर्ट पण आजचा व्हिडिओ मी नक्कीच बघा, तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व काही समजून जाईल। तर मित्रांनो, व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला लागणारा मटेरियल आणि जो काय ॲप लागणार तो कोणता असणार तर अलाइड मोशन, आणि जे मटेरियल लागणार ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला दिलं आहे, तिथे तुम्हाला जाऊन फक्त तुम्हाला याचं डाउनलोड करायचे आणि जे काही लिंक्स वगैरे दिले बिटमार्क शेकिफिट त्या लिंकवर क्लिक करून डायरेक्ट इनपुट करून आपल्या अलाइड मोशनमध्ये घेऊन टाकायचे आहेत। आणि मित्रांनो, तुम्हाला जर डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर मित्रांनो, आपला टेलिग्राम चॅनल जा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथे डेली मटेरियल आपल्या फ्रीमध्ये येत असतं, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, आपण जराही टाइम वेस्ट न करता आपण डायरेक्ट आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिल्यांदा मग आपला अलाइड मोशन ओपन करून घ्या। ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते तुम्ही प्रीसेट ओपन करून घेतले असेल ते तुम्हाला प्रोजेक्टमध्ये जायचं आहे। 1 नंबरचा आपला प्रीसेट जो आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला मी जे काही प्रीसेट आहे अशा प्रकारे तयार करून दिले मित्रांनो। बघू शकता फोटो ऑलरेडी ॲड आहेत, फोटो तुम्हाला तुमचे चेंज करावे लागतील इथे। तर फोटो चेंज करण्यासाठी काय करायचं, ग्रुप नंबर 1 ग्रुप अँड मार्क्स 1च्या लेअरवर क्लिक करायचं ग्रुपच्या। यानंतर एडिट ग्रुप राहायचं मित्रांनो, आणि जो फोटो चाललेला आहे त्यावर क्लिक करून कलर अँड फिलचे ऑप्शन यायचं आहे, जे आपलं हे नाव दिसत आहे बघू शकता, हे त्यावर क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला तुमचा आवडता एक फोटो घ्यायचा आहे, वरती प्लसवर क्लिक करून टाकायचं आणि फोटो नीट ॲडजस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे बघू शकता। यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, खालचा फोटोसुद्धा अशाच प्रकारे तुम्हाला त्यामध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, चेंज करून घ्यायचं तुमचा। तर आपण चेंज करून घेऊया अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो। जर फोटो नीट ॲडजस्ट होत नसेल मोबाईल ट्रान्सफर येऊन असं खालीवरती करू शकता, याची साईजसुद्धा कमी जास्त करू शकता मित्रांनो तुम्ही। तर असं नीट ॲडजस्ट करून घ्या तुम्ही पहिल्यांदा। यानंतर काय करायचं आहे, आता तुम्हाला खाली प्लसवर क्लिक करायचं आहे, नंतर मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन एक फोटो घ्यायचे, वरती 3 डॉट जाऊन फिल कंपोजिशन एरिया हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो। याच फोटोवर क्लिक करायचं आहे, इफेक्ट्स येऊन ॲड इफेक्ट्सवर जाऊन सर्च बारमध्ये सर्च करायचं सॅच्युरेशन व्हायब्रन्सी हा जो इफेक्ट आहे, सॉरी इथे नाही भेटला तर सर्चमध्ये नाही भेटला तर तुम्हाला कुठे भेटेल मित्रांनो, कलर अँड लाईटमध्ये जाऊन हे सॅच्युरेशन व्हायब्रन्सीवाला जो इफेक्ट आहे हा होऊ शकता। तर हा घ्या, स्टँडर्डसाठी क्लिक करा आणि याचे जे काय मायनसमध्ये पूर्ण करून टाका आणि फोटोवर पुन्हा क्लिक करा मित्रांनो। आणि ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन तुम्हाला याची ऑपेसिटी जरा कमी करायचं आहे आणि याच फोटोवर क्लिक करून लॉंग प्रेस करून सर्व फोटोंच्या खाली अशा प्रकारे घेऊन टाकायचं बघू शकता। असं घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं ठेवायचं आहे। नंतर हा जो लेअर आहे जिथपर्यंत आपले हे जे लेअर्स आहेत बघू शकता तिथपर्यंत वाढून टाकायचं अशा प्रकारे। तर मित्रांनो, एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, तर जरा अजून थोडं कमी करूया ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन, म्हणजे अशा प्रकारे चांगलं वाटेल। यानंतर मित्रांनो, तुम्हाला पुढे येऊन काय करायचं आहे बघू शकता, तर मित्रांनो इथपर्यंत वाढूया आणि पुढे इथे सुद्धा एक फोटो दिला आहे, तर त्या फोटोला काय करायचं आहे, चेंज करायचं तुम्हाला, तुमचा फोटो ॲड करायचा आहे। त्यासाठी त्यावर क्लिक करूया मधल्या ग्रुप अँड मार्क्स 3वर। त्यानंतर एडिट ग्रुपवर फोटोवर क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शन नावाच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला तुमचा आवडता एक फोटो घेऊन टाकायचा आहे। हा फोटो घेतला, वरती प्लसवर क्लिक करून टाकलं, या बघू शकता एक सेकंदामध्ये आपला जो फोटो आहे तो चेंज झाला आहे मित्रांनो। त्यानंतर पुढे 14 सेकंद 3च्या बीटवर येऊन खाली प्लसवर करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन इथे तुम्हाला एक एक करून तुमचे फोटो अशा प्रकारे ॲड करायचे। वरती 3 डॉट आहे, 3 डॉट जाऊन फिल कंपोजिशन एरिया ऑप्शन सिलेक्ट करून अशा प्रकारे एक एक करून काय करायचं, तुम्हाला तुमचे फोटो ॲड करायचे। तर पटकन आपण फोटो ॲड करून घेऊया। तर मित्रांनो, ते बघू शकता अशा प्रकारे हे फोटो ॲड करून घ्या। त्यानंतर जिथून पहिला फोटो आपला स्टार्ट होतो ते या प्लसवर करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन एक पेनचे दिले तो पेनचे ॲड करा, शर्ट पण त्याची लेअर वाढून टाका अशा प्रकारे। यानंतर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तर आता इथून पहिल्यांदा बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर शेक इफेक्टमध्ये जाऊन जो फोटोचा इफेक्ट आहे त्यावर क्लिक करून जो फोटोचा इफेक्टवर क्लिक केल्यानंतर इफेक्टवर जाऊन 3 डॉट इफेक्ट कॉपी करा। नंतर मित्रांनो, तुम्ही बॅक येऊन शेक इफेक्टमधून आल्यानंतर तुम्हाला मेन जो तुमचा प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर पहिला फोटो जिथून स्टार्ट होतो तिथे येऊन जायचं आहे आणि पहिल्या फोटोला असं क्लिक करून इफेक्ट्सवर येऊन 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून टाकायचं आहे। अशा प्रकारे एक एक करून सर्व जे फोटोज आहेत त्या 4 ते 5 फोटो आहेत त्या फोटोला काय करायचं आहे, एक एक करून अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करून टाकायचं आहे। आणि नंतर आपला जो व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो, तुम्हाला एडिट होणार दिसणार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो आजचा, तर व्हिडिओ नक्की लाईक करा। चॅनलला फर्स्ट टाईम आला असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि मित्रांनो बाजूची बेल आयकॉन असणार आहे ते देखील ऑलवेज सेट करून टाकायचं। तर हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करायचा आहे, वरती सेटिंगच्या साईडला शेअरचं ऑप्शन त्यावर क्लिक करा, खाली एक्सपोर्टवर क्लिक करून टाका मित्रांनो।